इथं आल्यावर आपली गत कशी झाली, एक त्या मुलासारखी गत झाली. एक मुलगा असतो, त्याची आई त्याला म्हणते, बाळा बाजारात जाय आणि साखर आण, तूप आण आणि रवा आण. रवा, साखर आण, तूप आण, रवा आण. पण हे जातंय बाजारात. बाजारात गेल्यानंतर त्याला तिथं गारुड्याचा खेळ दिसतो. एक माणूस असतो, तो डमरू वाजवतो, पुन्हा बासरी वाजवतो आणि त्याच्या हातात त्याच्याजवळ एका पिटारीमध्ये साप असतो आणि त्या एक मुंगूस बांधलेला असतो. तिथं मुंगूस असतो, साप असतो आणि हातात डमरू आणि एका हातात बासरी. त्या बासरी वाजवतो तो आणि मग माणसं सगळे जमा होतात आणि त्याचा खेळ सुरू होतो. आणि तो खेळ मग हे लेकरू जात आहे बिचारं आणि ते खेळ पाहण्यात गुंग होत आहे. आणि मग काय होतंय, ते ते म्हणतंय मी सापाचा खेळ दाखवतो. ते सापावर हे मुंगूस सोडून देत आहे. सगळे मुलं, ते साप सोडल्यामुळं मुलं सगळे भेतात, घाबरतात आणि एकमेकावर एक पडतात. आणि एकमेकावर पडले की ह्या पोराच्या अंगावर सगळे पोट्टे येऊन पडतात आणि पोट्टे येऊन पडले की हा पोरगा काय मला आईनं सांगितलं हे सगळं विसरून जातो. काय आणायचं हे विसरून जातो. मग तो विचार करतो, अरे आईनं पैसे तर दिलेत आपल्याला, पण आपल्याला काय न्यायचं हे माहीत नाही. आणि मग तो विचार करतो, काहीतरी न्यायचं आहे आपल्याला. मग तो काय करतो, हे घेतो, पतंग घेतो, मांज्या घेतो आणि चॉकलेट घेतो आणि घरी येतो. घरी आल्यानंतर आई म्हणती, बाळा आणलं कसं